बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील भव्य वाचनालयात मंडणगड जिल्हा रत्नागिरी येथील राजर्षी शाहू नगर तुळशी गावचे सुपुत्र दानशूर व्यक्तिमत्व असलेले आदरणीय सिद्धार्थ महादेव जाधव यांनी आपल्या जीवनात वाचनासाठी विकत घेतलेली संचयित 160 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारासंबंधित पुस्तके राष्ट्रीय स्मारकाचे व्यवस्थापक आदरणीय प्रकाश जमदाडे व माहिती जनसंपर्क अधिकारी आयुष्यमती लीना अशोक कीर्तीकर यांच्याकडे आदरणीय सुनील जयराम जाधव यांच्या संपर्कातून राष्ट्रीय स्मारकातील प्रशस्त वाचनालयात वाचकांना या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील संशोधनात उपयोगी यावी या हेतूने सन्माननीय आदरणीय सुरेश साळवी सामाजिक कार्यकर्ते महाड यांच्या उपस्थितीत दान करण्यात आली। यावेळी व्यवस्थापक आदरणीय प्रकाश जमदाडे यांनी दोघांचेही आभार मानले। 11 खंड आहेत, टोटली 1 ते 11 खंड आहेत। बहिष्कृत भारत बुक नाही, मोठा असा बाबांच्यावरती पूर्ण भाषण आहे, तो एक मोठा असा ग्रंथ आहे। अशी जी काही माझ्याकडे बाकी छोटी छोटी बाबासाहेबांची लिखित असलेली पुस्तकं, बाबासाहेबांची काही शेवटची भाषणं वगैरे अशी महत्त्वाची पुस्तकं मावळ त्यांनी केलेली भाषण, अशा प्रकारची जी छोटी छोटी पुस्तकं आहेत ती म्हटलं इथे राहण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी येतात, चांगल्या ठिकाणी म्हटलं जाईल आणि ते सार्थकी लागतील पुस्तकं आम्ही येथील पुढे येणाऱ्या पिढीला या माध्यमातून मी यांच्याशी संपर्क जाधव साहेबांशी केला, त्यांनी इथं मला आणलं। मला हे पाहून फार समाधान झालं। त्यातल्या म्हणजे तुम्ही आता भेटून अधिक समाधान वाटतं की चला म्हणजे मी जे काही देतो आहे ते कुठंतरी सार्थक आहे आणि मी जे देतो आहे ते माझी मिसेस नाही, तिच्या मी स्मरणार्थ हे दिलेलं आहे दान म्हणून। असं दान हे काही सांगायचं नसतं, परंतु आता तुम्ही त्या इथे अधिकारी म्हणून आहेत आणि म्हणून तुम्हाला मी सांगणं माझं एक क्रमप्राप्त समजून त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर मला फार समाधान वाटलं, तुम्ही भेटून समाधान साहेबांची आणि कशी छोटी छोटी पुस्तकं आहेत, मोठी काय मुलं वगैरे सर साळवी साहेब म्हणून वाचत नाही एवढे ग्रंथ बसत, पण छोटी छोटी पुस्तकं आहेत, बाबासाहेबांची लिखित पुस्तकं आहेत। ती पुस्तकं म्हटलं आहे घेतो। हां खंड आहेत माझ्या 11 खंड आहेत। हो आणि आता मला कळालं माझ्याकडे जर असे काही खंड जर मला आवड आहे, मी नेहमी दर वर्षाला 6 डिसेंबरला पुस्तकांचं मी कलेक्शन करतो आणि मग ते कलेक्शन काही वाचन म्हणजे वाचनातून जातं आणि मग ते असं बरंचसं साठा होतो, मग तो कुठेतरी सत्कारणी लागावा या दृष्टिकोनातून जाधव साहेबांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलेलो आहे। तर मला फार समाधान वाटतं आणि त्याच्यात तुम्ही भेटलात ते अधिक समाधान वाटतं। मॅडम आपल्या प्रतिक्रिया ह्याचं जे पुस्तक आता तुमचं कलेक्शन बघितलं ना, ते खंड वगैरे आहेत ते दुर्मिळ आहेत, आता खंड नाही भेटत हँडेड एक साथ खंड नाही भेटत। महात्मा फुलेचं समग्र वाङ्मय आहे, बाबासाहेबांचं पूर्ण चरित्र एवढा मोठा जाड खंड आहे। हां तो एक आहे। तर नाही तुम्ही जी दान केलेली पुस्तकं आहेत ना, खरंच नक्कीच आमच्या म्हणजे इथे येणाऱ्या पब्लिकला किंवा येणाऱ्या मुलांना किंवा चळवळीचा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्या मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करणार आहेत त्यांना समाजसुधारक म्हणतील, त्याचा नक्कीच उपयोग होईल आणि हे तुमचं जे दान आहे ते सत्कर्मी लागेल एवढंच। थँक्यू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आज दिनांक 29/5/2026 रोजी माननीय सिद्धार्थ महादेव जाधव सरांनी आम्हाला जे जवळपास 160 बुक्स दिली, त्या 160 बुक्सपैकी हे संपूर्ण संदर्भ ग्रंथ आहेत। मुळात म्हणजे मी आता ही सगळी लिस्ट बघितली तर याच्यामध्ये बहुतांश पुस्तक जे आउट ऑफ पब्लिकेशन आहे याचे प्रति सध्या कुठेही तुम्हाला उपलब्ध होणार नाही। मुळात म्हणजे या पुस्तकाचा उपयोग जे इथं विद्यार्थी येतात, जे पर्यटक येतात, जे नागरिक आहेत, जे विद्यार्थी MPhil आणि PhD करतात त्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा संदर्भ पुस्तक म्हणून अगदी चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि भविष्यातही त्या अनेक विद्यार्थी जेव्हा रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना याचा भविष्यात उपयोग होईल। मी सिद्धार्थ जाधव साहेबांचे मी खरोखर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आभार मानतो आणि मुळात म्हणजे आम्हाला जे सुनील जाधव सर आहेत त्या सुनील जाधव सरांच्या माध्यमातून हा रेफरन्स मिळाला, मी सुनील जाधव सरांचेही आभार मानून इथे थांबतो। धन्यवाद।